जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हरित सेना लासलगाव आणि टाकळी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त पुढाकारातून टाकळी शिवारात वज्रेश्वरी माता वनराई या महत्वाकांक्षी मियावकी जंगल प्रकल्पाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आलाय। 1 एकर क्षेत्रात सुमारे 1500 ते 1800 झाडांची लागवड करून दाट व समृद्ध वनराई निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय। टाकळी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर आयोजित कार्यक्रमात हरित सेनेचे सदस्य संजय बिरार यांनी प्रकल्पाची संकल्पना, नियोजन, झाडांची निवड, संगोपन, पाणी पुरवठा, संरक्षणासाठी कुंपण आणि आवश्यक आर्थिक नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे। लोकसहभागाच्या बळावर हा प्रकल्प यशस्वी करून परिसरात पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। कार्यक्रमास निफाड वन विभागाचे अधिकारी नवनाथ गांगुडे व सहकारी कल्पना पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। त्यांनी हरित सेनेच्या उपक्रमाचे कौतुक करत वन विभागाकडून भविष्यात आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांची आज नितांत गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। यावेळी नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश शेठ दायमा यांनी आपल्या मनोगतात हरित सेनेच्या पर्यावरणपूरक कार्याचे विशेष कौतुक केले। आपल्या स्वर्गीय मातोश्रींच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या सेवाभावी संस्थेमार्फत झाडांचे संरक्षण, कुंपण उभारणी आणि पाणी व्यवस्थेसाठी भरीव मदत जाहीर करत त्यांनी प्रकल्पाला पाठबळ दिलंय। टाकळी ग्रामपंचायतीचे सदस्य राम बोराडे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। तसेच निफाड पंचायत समितीचे माजी अध्यक्ष शिबा सुरासे यांनीही प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देत मदतीची ग्वाही दिली आहे। यानंतर कवी प्रकाशजी होळकर, नवनाथ गांगुडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमास भाजपा नेत्या अमृताताई पवार यांची उपस्थिती लाभली आहे। त्यांनी हरित सेनेच्या कार्याचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांना समाजाने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे। या प्रसंगी हरित सेनेचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। लोकसहभाग पर्यावरणाविषयीची जाणीव आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या वज्रेश्वरी माता वनराई प्रकल्प हा परिसरातील पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रमाणे या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत आता व्यक्त केलं ते पंचायत समितीचे माजी सभापती आमचे परमस्नेही शिवा पाटील सुराशे, त्याचप्रमाणे गावचे सरपंच आमचे मित्र जाधव साहेब, पोलीस पाटील काळे साहेब, हरित सेनेचे संजयजी विरार, संतोषजी पलोड आणि त्यांना समर्थ साथ करणारे आपण सर्व माननीय सहकारी, आपणा सर्वांना नमस्कार। कारण तो भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा आधार आहे। असं म्हणतात की संकल्प सिद्ध माणसंच प्रगतीपथावर जात असतात। मोहम्मद घोरीने भारतावर एकूण 18 वेळा स्वारी केली, त्यातली 17 युद्ध तो ओळीने हारला। मात्र खचून न जाता तरी त्याने 18वं युद्ध छेडलं आणि ते युद्ध तो जिंकला। अमेरिकेतला एक तरुण वयाच्या 22व्या वर्षापासून वयाच्या 52व्या वर्षापर्यंत अनेक निवडणुका लढला। ओळीने सगळ्या निवडणुका तो हारला। मात्र वयाच्या 52व्या वर्षी जी निवडणूक तो लढला त्यातून तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला। त्या महान व्यक्तीचं नाव आहे आदरणीय अब्राहम लिंकन। इथं काय आपल्याला लक्षात येतं की जिद्द, त्यात येशू ख्रिस्तांनी आपल्या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलं होतं तर तुम्ही तुमच्या मुलाच्या मनामध्ये एकाही नकारात्मक विचाराला प्रवेश देऊ नका। त्याचं कारण असं आहे की तुमचा जुना धर्म तुम्हाला सांगतो की तुमचा देवावर विश्वास नाही तर तुम्ही नास्तिक आहात। मात्र आता आमचा नवा धर्म आम्हाला असं म्हणतो की तुमचा जर स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही नास्तिक आहात। तुमचा 33 कोटी देवांवर विश्वास असेल आणि स्वतःवर विश्वास नसेल तरी तुम्ही नास्तिकच आहात। म्हणजे इथे काय आला होकारात्मक विचार। या येशू ख्रिस्तांनी दुसऱ्या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलं आहे की तुम्ही पेरीत चाला, काही दाणे कदाचित पाखरं खाऊन टाकतील तरी तुम्ही पेरीत चाला, काही दाणे कदाचित मुरमाड जमिनीमुळे उगवणार नाही तरीही तुम्ही पेरीत चला, कारण भविष्यामध्ये त्यातून जे काही उगवणार आहे त्यातलं एक एक कणीस तुमच्या श्रमाची भरपाई करून दिल्याशिवाय राहणार नाही। इथे आशावाद आला। आत्मविश्वासाचं एक उदाहरण आहे, गावामध्ये दुष्काळ पडतो आणि गावकऱ्यांचं असं ठरतं की संध्याकाळी गावाच्या चौकामध्ये जर आपण सगळ्यांनी एकत्र यायचं, सर्वधर्मीय प्रार्थना म्हणायची की जेणेकरून पाऊस पडेल। सर्वजण त्या संध्याकाळच्या प्रार्थनेला त्या ठिकाणी येतात। मात्र गावातला एक तरुण हातात छत्री घेऊन त्या प्रार्थनेला येतो, कारण त्याचा आत्मविश्वास त्याला सांगत असतो मी त्या ठिकाणी जाणार, प्रार्थना होणार आणि 100% पाऊस पडणार। इथे आत्मविश्वास। आणि या हरित क्रांतीच्या सर्व सदस्यांमध्ये मला
जिद्द दिसते, विश्वास दिसतो, आत्मविश्वास दिसतो, होकारात्मक विचार दिसतो. कारण झाडं लावणं हा फार सोपा विषय, परंतु झाडं लावल्यानंतर ती जगवणं हा अत्यंत क्लिष्ट विषय आहे. पण मी 5-7 वर्षापासून जे तुमच्यामध्ये बघतोय ती जिद्द, तो होकारात्मक विचार, तो आशावाद, तो आत्मविश्वास, आणि या सगळ्या बळावर मला असं वाटतं की तुम्ही या साधारणतः परिसरामध्ये हरित क्रांती हे व्यासपीठ अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज यशस्वी करत आहात. संयुक्त विद्यमाने एक चांगला कार्यक्रम गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी सचिवांनी संकल्पना आम्हाला सांगितली आणि या संकल्पनेच्या माध्यमातून या ठिकाणी गांगोडे साहेब सांगत होते की राज्यातली पहिली ग्रामपंचायत आहे. खरं तर संजीव भाऊ, एक चांगली संकल्पना आपण या ठिकाणी मांडली. प्रथमतः मी सन्माननीय प्रकाश शेठचं धन्यवाद व्यक्त करतो. या ग्रामपालिकेच्या ह्या चांगल्या कामाला आपण योगदान दिलं, आपला मोलाचा सहभाग या ठिकाणी नोंदवला. तुमचं या ठिकाणी ग्रामपालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. खरं साहेब, गेल्या अनेक दिवसापासून हरित सेना लासलगावमध्ये आणि परिसरामध्ये एक चांगलं काम त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे की जेणेकरून या भागामध्ये वृक्ष लागवडीची एक चळवळ या माध्यमातून त्यांनी उभी केली. या ठिकाणचे सदस्य आपण पाहतोय की आपला वेळ देऊन एक चांगलं काम त्यांनी या भागामध्ये उभं केलं आहे. या ग्रामपालिकेच्या माध्यमातून, हरित सेनेच्या माध्यमातून आणि वन विभागाच्या वतीने या ठिकाणी जो काही आजचा पर्यावरण दिनाचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, याच्यासाठी ग्रामपंचायतीचं आमचं सगळ्यांचं जेवढं योगदान जास्तीचं असेल योगदान करण्याचा आमचा 100% प्रयत्न राहील. या ठिकाणी मला वाटतं कंपाऊंडसाठी जो काही 1-1.5 लाख रुपये खर्च आहे ते सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मला वाटतं आमचा सहभाग 100% राहील. परंतु सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण याचा एक ग्रुप करा जेणेकरून दाते बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. संजीव, याच्यापूर्वी ही संकल्पना आम्ही मांडली होती की आम्ही शेठ आपण पाठीमागे नदी पाहतोय. ही नदी तब्बल आर्ट ऑफ लिव्हिंग परिणाम आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 8 किलोमीटर ही नदी उकरली होती आणि त्याचे परिणाम या ठिकाणी शेठ सांगायला हरकत नाही की मागच्या 3-4 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात पावसाळा झाला आणि लासलगावमध्ये पाणी घुसलं होतं घरांमध्ये. काही ते एकही पाणी या ठिकाणच्या बेघरांमध्ये घुसलं नाही. त्याचं कारण असं होतं की खाली 2-2 फूट नदी उकरण्यात आली. त्याचा फायदा या ठिकाणी 12 बंगले असतील, या ठिकाणची चंदवडे असतील, या भागांना झाला, जेणेकरून घरं सुरक्षित राहिले, पाण्याचा साठा वाढला. इतकं मोठं काम एखाद्या संयुक्त एकत्रितपणे आपण जे करतो आणि तेच काम आपण या ठिकाणी आपलं दिसतंय. आपण हे ठिकाण निवडलं, खरं तर तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. तुमच्या बरोबरीनं आमचं योगदान पाहिजे की जेणेकरून जी मदत संजीव तुम्ही सांगाल, ज्या वेळेला आम्हाला बोलवाल, मग ते आर्थिक असेल, इतरही वेगळ्या मदती असतील, त्या 100% आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. सर्व संस्था असतील, शासकीय कार्यालय असतील व आमचं वन विभाग या मोठ्या हिरिरीने आज हा जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करत आहोत. सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना आज नाशिक जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत असेल की तिथं मियावाकी ही जपानच्या धर्तीवरती वृक्ष संवर्धन आणि संगोपन या बाबतीत जी संकल्पना पुढे आली, त्या संकल्पनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील हा पहिला ग्रामपंचायतीचा पहिला उपक्रम आहे आणि देशाच्या आणि या समाजाच्या एक बांधिलकी या नात्याने या लासलगाव या पंचक्रोशीतील हरित सेना यांच्या माध्यमातून एक समाज उपयोगी कोरोनानंतर माणसाने कसं जगावं आणि निसर्गाची किंमत त्या कोरोनाच्या काळात जेव्हा माणसाला शिकायला मिळालं आणि त्याचा एक आदर्श घेऊन आणि समाज उपयोगी कार्यक्रम हा आपल्या हरित सेनेच्या माध्यमातून पुढे होत आहे. त्याच अनुषंगाने याच्या पाठीमागे असणारे अदृश्य हात हे पण आपल्याला या कार्यक्रमाला पुढे येऊन आणि करणार आहोत. निश्चितच आपण या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, हरित सेनेच्या माध्यमातून समाज उपयोगी जे कार्य आहे ते आपण पुढे घेऊन जाल आणि निश्चित समाजाच्या कार्यासाठी आपण मोलाचा हातभार लावलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांचे पुनश्च एकदा मी माझ्या वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभाग नाशिक यांच्यामार्फत सर्वांचे पुनश्च एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे, निफाड.